तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सध्या मी उभा आहे रायगड जिल्ह्यातील मांडवा या जेटी ठिकाणी। आपण पाहू शकता हीच रायगड जिल्ह्यातील मांडव्याची जेटी आहे। मात्र या जेटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अलिबाग मधून प्रवासी जे ते मुंबईत जात असतात आणि मुंबईमधले प्रवासी जे ते अलिबाग मध्ये रायगड मध्ये येत असतात। विशेषतः पर्यटकांचा याच्यामध्ये समावेश असतो। मात्र 25 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत ही जी जेटी आहे ही बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। विशेषतः या ठिकाणाहून जी होणारी खासगी वाहतूक जी आहे ती यावेळेस बंद राहणार आहे। मात्र रोरो सेवा यातनं वगळण्यात आलेली आहे। एकंदरीत या गोष्टीचा जो मोठा परिणाम जो आहे तो प्रवाशांवरती होणार आहे। कारण का तू अलिबाग मधून मुंबईकडे जाण्यासाठी किंवा मुंबईमधून अलिबाग मध्ये येण्यासाठी हा एक सोयीस्कर मार्ग असतो। आपण पाहू शकताय ही अलिबागची जेटी आहे आणि याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जे आहेत विशेषतः पर्यटक जे आहेत ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी दाखल होत असतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जाण्यासाठी जो आहे तो अवलंब जो आहे तो आपण गाड्यांचा ते करत असतात। मात्र रायगडमध्ये दाखल होण्यासाठी याच जेटीचा ते वापर करत असतात। मुंबईमधून रायगडमध्ये दाखल होण्यासाठी काही अवघा तासभर या जेटीच्या माध्यमातून प्रवासादरम्यान लागतो आणि अलिबाग मधून मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी देखील तासभर लागतो। मात्र आता ही जी सेवा आहे ही 25 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत बंद असल्यामुळे याचा प्रवासी वाहतुकीवरती मोठा परिणाम होताना एकंदरीत आपल्याला दिसणार आहे। आपल्यासोबत काही प्रवासी त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मॅडम नेमकं काय सांगाल, ही जी वाहतूक सेवा आहे ती बंद राहणार, याचा कसा परिणाम होऊ शकतो वाहतुकीवर प्रवाशांच्या वाहतुकीवर याचा खूप परिणाम होणार आहे। त्याच्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होईल, हाल होतील। तर ती व्यवस्थित वाहतूक चालू ठेवावी असं मला वाटतं। आपल्यासोबत काही अजून प्रवासी आहेत। मला नेमकं सांगा की मुंबईला जाण्यासाठी बाय रोड जर आपण गेलं तर भरपूर कालावधी लागतो, मात्र आपण रोरोनी झटकन पोहोचतो या बोटीने लवकर पोहोचतो। तर एकंदरीत ही सेवा बंद राहिल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो? ही सेवा जर बंद झाली तर याच्यामुळे परिणाम असा होईल की लोकांना पोहोचायला उशीर लागेल, ट्रॅफिक वाढेल, ट्रॅफिकमध्ये लोकांचा बराचसा वेळ वाया जातो। आणि इथून जर आपण ही सेवा जर कायम सुरू ठेवली तर इथून लोकांचा वेळ वाचणार आहे आणि पटकन मुंबईला कामं करून संध्याकाळपर्यंत घरी वापस येणार आहेत। आपल्यासोबत प्रवासी वाहतूक बोटीचे वाहन चालक आहेत। काय सांगाल, नेमकं काय परिणाम यामुळे होणार आहे? साधारण परिणाम असा होणार आहे की जे प्रवासी प्रवास करतात त्यांना थोडा वेळ लागेल किंवा त्यांना थोडी अडचण होईल। अडचण म्हणजे जसे बाय रोड जाता येईल तसं त्यांना खूप वेळ लागतो, जवळजवळ 4 तास वगैरे लागतात। जर ही सेवा असती तर त्यांना 1 तासात मुंबई ते अलिबाग येता आलं असतं। तर ते शासनामार्फत जे बंद होतं म्हणजे जो पिरियड असतो पावसाळ्याचा, त्यामुळे ते भोगावं लागतं प्रवाशांना। साधारण ही प्रवासी वाहतूक एकंदरीत का बंद असते, आपल्या दृष्टिकोनातून काय सांगा? एक हे पावसामुळे जे वादळी वारे येतात त्यामुळे आणि प्रवाशांना कोणतेही धोका निर्माण होऊ नये या अनुषंगाने प्रशासनाने सर्व वाहतूक मार्ग किंवा जे वॉटर जे आहेत ते सगळे बंद करण्याचा निर्णय असतो। तुमची कुठली बोट आहे आणि तुमची कशी वाहतूक नेहमी असायची? आमची सेल बोट आहे जी पडद्यावरती चालते, नौकानयन म्हणतात त्याला, त्या आम्ही चालवतो। तर त्याच्यामध्ये प्रवासी किंवा जे काही ट्रेनिंग वगैरे असतं ते आम्ही घेतो। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैद, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड, मांडवा। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।